विधानसभेचे मुख्य प्रतोद रोहित पाटील या ठिकाणी अजितदादा यांना भेटायला आलेले आहेत. काय काय विषय? नाही पत्र द्यायला आलेलो आहे. काल मी विधिमंडळामध्ये दादांना मतदारसंघातल्या कामाच्या संदर्भात पत्र द्यायचा प्रयत्न केला. दादा बोलले इथं योग्य दिसत नाही, तुम्ही मला उद्या सकाळी येऊन बंगल्यावरती भेटा. मी बंगल्यावरती पत्र द्यायला आलो. मुख्य प्रतोद शशिकांत शिंदे 2 दिवसांपूर्वी आले, आज विधानसभेचे मुख्य प्रतोद येत आहेत. नेमकं राष्ट्रवादीत काय चाललंय? मी तरी पत्र द्यायला आलेलो. कुठल्या विषयाचं पत्र द्यायला आले? माझ्या मतदारसंघामध्ये ऊर्जा विभागासाठी मला नवीन डीपी हवे आहेत आणि ते 100 डीपीच्या मागण्यासाठी मी दादांकडे आलेलो. मर्जिंगची चर्चा सुरू आहे. शशिकांत शिंदे सुद्धा 8ची वेळ आहे, 5 मिनिटं कमी आहेत. मला वेळेवरती गेलं पाहिजे. आभार आहे. नक्कीच आपण बघू शकतो रोहित पाटील या ठिकाणी अजितदादा यांना भेटायला आलेले आहे. आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच या ठिकाणी अजितदादाच्या विजयगड बंगल्यावर रोहित पाटील त्यांना भेटण्यासाठी आलेले आहे. 8 वाजता या ठिकाणी दोन्ही नेत्यांची भेट जी आहे ती ठरलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं मतदारसंघातील काही कामं असल्यामुळे भेटायला आल्याचं रोहित पाटील यांनी सांगितलेलं आहे. परंतु काही दिवसापूर्वी शशिकांत शिंदे विधान परिषदेचे प्रतोद या ठिकाणी येऊन भेटून गेले. आता विधानसभेतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे मुख्य प्रतोद रोहित पाटील अजितदादा यांना भेटण्यासाठी आलेले आहे. त्यामुळे तर्कवितर्क करून गेल्या काही दिवसात चर्चा सुरू आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आणि याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे. आणि या भेटीगाठींच्या पार्श्वभूमीवर या चर्चांना आणखी बळ मिळते. आपण बघू शकतो या ठिकाणी याच गाडीमधून रोहित पाटील या ठिकाणी अजितदादा यांना भेटण्यासाठी आलेले आहे आणि अजितदादाचे हे बघा या ठिकाणी थेट त्यांना आतल्या त्या कॅबिनमध्ये अजितदादाच्या कॅबिनमध्ये घेऊन जाण्यात आले. इतके लोक वेटिंगवर असतानाही रोहित पाटील थेट आत गेले आणि या ठिकाणी आता 8 वाजता म्हणजे पुढच्या काही मिनिटांमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि रोहित पाटील यांची भेट सुरू होईल. त्यांनी मतदारसंघातील कामाबाबत भेट घेतोय, पत्र द्यायचं आहे असं सांगितलं असलं तरीही एकूणच चर्चा मात्र राजकीय वर्तुळात या निमित्तानं सुरू झालेली आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.